सोलापूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मौजा पारधी येथील घाटात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर महसूल विभागाने कारवाई केली आहे। पारोदी घाटात अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर सकाळी 10 वाजता पाण्याच्या टाकीजवळ छापा टाकला गेला। यामध्ये बिना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर आढळून आले आणि कार्तिक रमेश जीवतोडे राहणार शेगाव खुर्द हा मालक असल्याचे उघडकीस आले। या घटनेदरम्यान किशोर ढोक राहणार काटवल याने दुसरे ट्रॅक्टर घटनास्थळावरून परस्पर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने त्याला सुद्धा ताब्यात घेत दोन्ही वाहनांवर गुन्हा दाखल केलाय। विशेष म्हणजे ग्राम महसूल अधिकाऱ्याने कुठल्याही दबावाला बळी न पडता हे धाडसी पाऊल उचलले। ही कारवाई प्रशंसेस पात्र नक्कीच आहे, परंतु केवळ छोटे मासे पकडून भागणार नाही, कारण मोठे मासे अजूनही तलावात वावरताना दिसत आहे आणि त्यांना राजकीय बळ प्राप्त झाल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, अशी ओरड नागरिकांमध्ये आहे। जे धाडस महसूल प्रशासनाने या प्रकरणात दाखवले, हे धाडस मोठ्या रेती तस्करांवर होणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। भद्रावती येथून जावेद शेख यांची रिपोर्ट।